स्ट्राईकला आलाय तो रवी पवार. पहिलं षटक घेऊन आलाय तो. गाडी सुंदर असा चेंडू, सुंदर असं कमबॅक आपल्या संघासाठी. आणि आता अजिंक्य बाटे पहिलं षटक घेऊन आलाय तो मैत्री प्रतिष्ठानकडून. त्याला सामना करून तो सुंदर असा मारलेला फटका. पहिलं षटक घेऊन आलाय तो स्वप्नील गाडे. सुंदर असं षटक, पहिलं षटक. बोल्ड, क्लीन बोल, सुंदर असा चेंडू यारकर पद्धतीचा क्लीन बोल. थोड्याच वेळामध्ये समालोचक म्हणून संकेत दनवडे यांचं समालोचन होईल. याला फोन कर. चौथा चेंडू आणि स्वप्नील गाडे. चौथा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय, निर्धाव चेंडू टाकतोय रवी पवार. याचा तिसरा चेंडूवर विकेट घेतला आणि त्यानंतरचा हा पाचवा चेंडू स्वप्नील गाडे गुड्डूचा. सामना करेल तो तुषार. थोडीशी अडचण येते, थोडंसं व्यत्यय येते आणि त्यानंतरचा हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकताना आपला गोलंदाज दिसेल स्वप्नील. पाचवा चेंडू असेल. पहिला सामना आपण पाहतोय रंगतदार असा सामना. मैत्री प्रतिष्ठान कर्णधार अक्षय कोंडाळकर विरुद्ध JFC कर्णधार रवी पवार असा हा रंगणारा आजच्या दिवसातला हा पहिला सामना. आणि हा पहिला चेंडू खूप चांगला सोडवणीचा टाकला जातो. पाचव्या चेंडूवर येणारी सिंगल आपल्याला पाहायला भेटते. संघाचा धावसंख्येचा श्री गणेश येतोय. धावफलकावर धाव लागले ते 1 आणि शेवटचा चेंडू अजूनही षटकामधला शिल्लक असेल. दरम्यानचं शांत पद्धतीचं क्रिकेट, संत पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी मैदानामध्ये चालू असताना 1 विकेट आतापर्यंत गेलाय. पाचव्या चेंडूवर 1 धाव आले आणि हा शेवटचा चेंडू स्वप्नील गाडे खूप चांगली सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी. हा शेवटचा चेंडू त्याला मात्र सन्मान दिला. धावचीची संधी, गच्चा क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय होतंय, दुसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण केली जाते. गच्चाचं क्षेत्ररक्षण येतंय आणि ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा पळून काढल्यात आणि आताच्या मिळणाऱ्या ह्या 2 धावा, या 2 धावांनी सगळ्याची धावसंख्या धावफलकावर लागली जाते. ते 6 चेंडूचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 3 धावा धावफलकावर लागल्या आहेत. मैत्री प्रतिष्ठान संघ पहा कालच्या दिवसामध्ये शेवटचा सामना हारला. त्यांना कळालं की त्यांची गोलंदाजी कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि त्यानंतर मात्र त्यांनी परिवर्तन केलंय आणि तिथे स्वप्नील गाडे हा पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना दिसला आणि खूप सुरेखरित्या 1 नंबर पद्धतीने या ठिकाणी पहिलं षटक हाताळलंय. हा षटक क्रमांक पहिला मधला शेवटचा चेंडू, त्यावर डबल आली आणि षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी हाताळण्यासाठी आलाय तो बॉलर. मला वाटतं गणेश साळुंके असतील, सावरकरी गावचे गणेश साळुंके. षटक क्रमांक दुसऱ्या BPL मध्ये या गोलंदाजाने खरोखर आपल्या बॉलिंग अटॅकवर असेल किंवा बॅटिंग अटॅकवर असेल गणेश साळुंके या खेळाडूने प्रभावित केलंय. प्रेक्षक असतील किंवा इतर खेळाडू असतील, या गणेश साळुंकेने आपलं
एक वर्चस्व एक वलय निश्चितच या ठिकाणी पहा यू मीन्स आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय नावाप्रमाणे की गणेश साळुंके घेते धक्का क्रमांक दुसरा वैयक्तिक विकेट पहिला खेळाडू बाद झाला या ठिकाणी मोठा धक्का मारावा लागेल आणि तुषार बोर्डे बॅक टू पॅव्हिलियन तुषार बोर्डे पहा जे की मला वाटतं वरवे गावचे आहेत आणि वरवे गावचा खेळाडू शिवगंगा खोऱ्यातला ट्रिपल अचित इष्ट्या उद्ध्वस्त झालेला हा चेंडू खूप चांगला विकेट आणि तिथे आमच्या व्यासपीठावर एम बी स्ट्रायकरचे सगळे मालक वैभवचे मित्र सर आहेत आणि कालच्या दिवसामध्ये शेवटची मॅच त्यांच्या संघाने वन साईड मारली आणि त्यानंतर मात्र त्यांच्या जो चेहऱ्यावर एक स्माईल आले आणि ती थांबायचं नावच घेत नाही येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांचा संघ देखील या ठिकाणी निश्चितच खेळताना दिसेल आणि मैत्री प्रतिष्ठान संघाचा या ठिकाणी बॉलर गणेश साळुंके ह्या मैदानामध्ये अक्षरशः गोलंदाजी करत असताना आग ओकणारी गोलंदाजी करतोय पुढचा चेंडू दरम्यानचा हा तर नवीन खेळाडू सुनील गाडी नाना आता मात्र फटकावण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसलाय आणि या ठिकाणी मात्र डॉट बॉलची सांगता ज्या प्रकारे आज बॉलिंग चालू आहे मैत्री प्रतिष्ठान टीमची त्या प्रकारे काल रात्री केली असती कालच्या संध्याकाळच्या दिवशी शेवटच्या सामन्यामध्ये केली असती तर निश्चित विजय प्राप्त केला असता कुठेतरी कर्णधाराने कालची चूक भरून काढण्याचं काम केलंय काही चुका होत आहेत आणि त्या चुकामधून आपण शिकणं हे निश्चित महत्वाचं असतं आता मात्र काय होत आहे आणि अपील केली जाते दाद मागितला जातोय परंतु तो काय होत आहे निश्चितच त्यांच्या पाठीमागे खूप सारे कामगिरी सचिन शेळके कालच्या दिवसामध्ये ते देखील फॉर्म मध्ये येताना पाहिलं आणि हा खेळाडू रिवतचा भाष्य रिवतचा किंग म्हणून का ओळखला जातो ते त्यांनी कालच्या दिवसामध्ये पाहिलं दाखवलं कारण खेळाडू जितेंद्र शिंदे असेल त्याचप्रमाणे त्यांच्यातला संकेत पांगारे असेल या मोठ्या मोठ्या खेळाडूंना काल बिट्टूने निश्चितच दिवस फटके मारले आणि तेही सुद्धा देखणे आता मात्र स्टेट ड्राईव्ह केलाय मोठा फटका मारला जातोय आणि त्यावर मात्र हा डॉट बॉल 4 चेंडू टाकलेत आणि 4ही चेंडू निर्धाव प्रकारचे टाकलेत आणि या बॉलिंग अटॅकचं निश्चितच खासियत आहे खेळाडू गणेश साळुंकेच्या हा पुढचा चेंडू 5वा चेंडू असेल आता मात्र कोणत्या टप्प्याचा चेंडू एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल त्या ठिकाणी दरम्यानची पूर्ण केली जाते एका धावेने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावर पोहोचली आहे आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे आजच्या दिवशी पहा खेळाडूंना एक ऑफर असेल आणि खास करून अक्षय कुंडलकरसाठी जे आमचे आवाज वडील आहेत त्यांच्या वडापावच्या त्या गाडीवरून जर कोणी षटकार मारला तर त्यांना 101 रुपयाचं पारितोषिक आमचे जे आवाज वडील आहेत त्यांच्याकडून ती ऑफर आणि षटक क्रमांक पाहता दुसरं संपलंय 12 चेंडूचा खेळ संपला गणेश साळुंकेने सुपर क्लासिक बॉलिंग केली एक धाव फक्त खर्च केले आणि त्यानंतर मात्र दाफलकाव धावा लागल्या आहेत तर 4 आपण स्पर्धा पाहतो षटक क्रमांक 3 विनायक देवघरे जे की कापूर एक्सप्रेस मध्ये संबोधले होते मागच्या वर्षी त्यांनी या बोर्ड प्रीमियर लीग मध्ये एक मेडल वर टाकली होती ते गोपी देवघरे या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत बोर्ड प्रीमियर लीग 2021 जर आपण विचार केला एक पाऊल तालुका क्रिकेटसाठी आणि बोर तालुका क्रिकेट खेळाडूंच्या हक्काची भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय हे राजा रघुनाथराव विद्यालय बोर बोलावडी क्रीडांगण आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीने सजवलं जातंय आणि त्या सजवलेल्या टुर्नामेंटमध्ये चाललेली सामना आपण पाहतोय प्रथम क्रमांकाने जर विचार केला तब्बल 75,000 रुपये माननीय आमदार संग्रामराव तोपटे बोरविला मोशे यांच्याकडून ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले
पहा गोपीवर चढवलेला हा फर्स्ट इनिंग मधला पहिला चौकार. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 सिंगल आणि त्यानंतर मात्र खेळाडू गोपी देवगरे जे की विनायक देवगरे म्हणून ओळखले जातात त्यांच्यावर चढवलेला हा तोडीसतोड प्रत्युत्तर जवाबी आणला सुनील गाडे ब्रॉन्डेड चेन्नई सीमारेषा पार. दोन्ही खेळाडू एका संघामध्ये खेळतात त्यामुळे दोघांना एकमेकांचे स्टोन निश्चितच माहीत असणार. गोपीला आणि सुनील त्यांचं वीक पॉईंट माझं माहीत असेल तर सुनील दादांना देखील गोपीच्या टप्प्यांबद्दल माहीत असेल कारण कापूर व्हायचे दोन्ही खेळाडू. पहा ज्या प्रकारे चौकार मारला त्यानंतरचे 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव आणि गोपी देवगरे व्हेरिएशन करतो. या खेळाडूचे देखील कौतुक करावं लागेल कारण या खेळाडू देखील बोर तालुका क्रिकेटमध्ये बऱ्याच प्रेक्षकांना प्रभावित केलंय आणि अजून देखील एक वेगळं वलय आणि बोर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. दरम्यानचा आपण पारितोषिकांचा विचार करत होतो. 75,000 रुपयाचा रुपये 75,000चं रुपये पारितोषिक या ठिकाणी आमचे संगमनेर तोपट्यांनी दिले. त्यानंतरचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 51,000 कैलासवासी मल्हारी मधुकर चव्हाण यांच्या समानार्थ श्री विक्रमशेठ मधुकर चव्हाण यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आले. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी महादेव सीताराम आवाळे व कैलासवासी रामचंद्र आवाळे यांच्या स्मरणार्थ श्री गणेश शेठ आवाळे यशराज HP गॅस बोलावडे त्याचबरोबर कैलासवासी सरुबाई बबन आवाळे यांच्या स्मरणार्थ श्री सुनीलाबा आवाळे जय गणेश कन्स्ट्रक्शन यांच्याकडून आलंय. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहू शकतो तब्बल 11,000 रुपये या ठिकाणी कैलासवासी सुनील किसन वाडकर यांच्या स्मरणार्थ श्री विशाल विठ्ठल गावाने फौजी यांच्याकडून देण्यात आले. आणि जे सर्व चषका आहेत ट्रॉफी आहेत कैलासवासी किसन बापू तुकाराम शेट्टे त्याचबरोबर कैलासवासी महादेव सीताराम आवाळे असतील, कैलासवासी अरविंद भगवानराव मेत्रे असतील आणि कैलासवासी जगन्नाथ हरिभाऊ आवाळे यांच्या स्मरणार्थ हे सर्व चषक देण्यात आले. या स्पर्धेमध्ये जर विचार केला 8 संघ मालकांनी भाग घेतला. त्यामध्ये पहिला संघ आपण पाहू शकतो मैत्री प्रतिष्ठान जे की चंदूगावा परदेशी आमचे लाडके त्यांनी या ठिकाणी पहिला संघ घेतला. त्यांचा संघ आता मात्र घेताना दिसतोय. त्यानंतर आझाद वॉरियर्स श्री विठ्ठलदादा आवाळे यांचा संघ देखील आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये खेळताना. श्री माऊलीदादा कुटवर श्री अमर शेटगे हे देखील या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग घेताना दिसलेत. त्यानंतर चौथा संघ आपण आजोबाचा संघ घेतोय TFC वॉरियर्स. धावसंख्या दाखल लागली आहे 10. TFC वॉरियर्स श्री दत्तात्रय शेठ तनपुरे त्याचबरोबर श्री ऋषिकेश शेठ तनपुरे हे देखील या ठिकाणी निश्चितच आपल्याला पाहायला भेटले. त्यानंतर गेवडेश्वर टायगर्स आमचे लाडके श्री नितीन बापू दानगुडे आणि श्री उमन बिलाडे हे देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटले. त्यानंतर MB स्ट्रायकर्स श्री प्रदीपजी बेहरा आणि श्री वैभवजी मेत्रे हे देखील कालच्या दिवसामध्ये आपल्याला शेवटची मॅच त्यांची पाहायला भेटली. त्यानंतर डॅशिंग दिलदारचे आमचे विनवडीचे श्री चारवादादा शिंदे श्री रामचंद्रदादा शिंदे यांचा देखील संघ या ठिकाणी निश्चितच पाहायला भेटला. त्यानंतर नरवीर होता आमचे जाधव साहेब असतील, दगडे साहेब असतील, माडुसरे साहेब असतील हे सर्व. आता मात्र 10 फटका मारायचा होता दुसरीकडे परंतु लेग बिफोर विकेट खेळाडू बाद ऋषी वीर या ठिकाणी बॅक टू पवेलियन मोठा धक्का.
चौथं षटक गणेश रवी गोलाने आणि रवी गोलाने मारलेला मोठा फटका गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पळतो पहा आणि तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा फोडून काढल्यात. चौथे षटक आणि चौथे षटक टाकत असताना 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात त्या फक्त 3 गणेश सावंत या बॉलरने. परंतु रवी गोलाने कुठेतरी अगोदर यायला पाहिजे होतं, कारण यासारखा रवी गोलाने सारखा खेळाडू जर पाठी ठेवलाय कुठेतरी एक मूर्खपणाचं लक्ष निश्चितच क्रिकेटमध्ये. आणि हा पुढचा चेंडू दरम्यान फटकावण्याचा प्रयत्न आणि या खेळाडू देखील क्लीन बोल्ड. गणेश सावंत हा बॉलर मात्र या ठिकाणी विकेट घेतोय. धक्का क्रमांक लागलाय तो चौथा. 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. कुठेतरी या मॅच मध्ये रवी पवारची खेळी पाहिजे होती. त्यानंतर हा जो बॅटिंग करणारा खेळाडू आहे रवी गोलाने हा देखील इथे काहीतरी वेगळं करून दाखवायला पाहिजे. त्याने 13 धावा फलकावून लागल्या आहेत. कारण प्रतिस्पर्धीमध्ये सचिन शिवतारे आहे, अक्षय कोणाकर आहे. त्यांना हरवायचं तर निश्चितच मोठे धावसंख्येचं टोटल गाठावं लागेल. नवीन खेळाडू आपल्याला पाहायला भेटते गणेश तनपुरे. गणेश तनपुरे. गणेश काय होतंय 1 बाउंड चेंडू उचलला जातोय थोडं वेगाचं क्षेत्ररक्षण, परंतु एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागतो. त्याची 1 धाव मिळेल. चौदा धावा दाखल लागल्या आहेत आणि गणेश सावंत चौथं षटकातला हा शेवटचा चेंडू. आतापर्यंत 4थं षटक झालं मित्रांनो. एकाही षटकामध्ये एकही वाईट बॉल आला नाही. इकडे प्लस पॉईंट म्हणावं लागेल. तुमचं एक लाईन बसली, एक लेन बसली आहे, त्यावर मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चला यानंतरचा सामना होईल तो त्याला डॅशिंग बिल्डर संघनायक आणि MB श्वायकर आपला देखील संघनायक पाठवायचा आहे. विकास कंकर या ठिकाणी 5वं षटक घेऊन आलेत. सामना कबड्डी तो गणेश तनपुरे. या ठिकाणी पहिला चेंडू पहा लॉफिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न नसला आणि त्यावर एक सिंगल पूर्ण केली. आताची 1 धाव मिळेल. सेकंडला षटक. चला MB स्ट्रायकर्स कर्णधार जितेंद्र शिंदे आणि डॅशिंग बिल्डर कर्णधार अजित धनावडे आपण यायचे.
आणि विकास कंक 5वे षटक दाखवत असताना हा पहिला चेंडू त्यावर एक सिंगल आले. आबुर्दा चेंडू आता मात्र मोठा फटका झेल होण्याची शक्यता अक्षय कोंडाळकर आणि हा खेळाडू झेल पकडणार. खूप शांत कूल माइंड या ठिकाणी झेल पकडले. खूप शांत संयमी खेळाडू आहे. भोर तालुक्यातला टॉप क्लास 1 नंबरचा खेळाडू म्हणलं तरी हरकत चालणार नाही, कारण ज्या प्रकारे त्याची ऍक्शन असते, बॅटिंग करत असताना शांतपण, झेल घेत असताना शांतपण. आणि आता मात्र बेलकेवाडी एक्सप्रेस गणेश वालगुडे आलेत नवीन खेळाडू. धावसंख्या दाफलगाव लागली आहे ती 15. पुढचा चेंडू हा फटका मोठा लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न. खूप चांगली बॉलिंग विकास कंका यांची देखील म्हणावी लागेल. खूप वयस्कर खेळाडू आहेत, परंतु ज्या प्रकारे त्यांची बॉलिंग आहे तरुणांना देखील नाचवेल अशी कामगिरी. आता मात्र उत्तम वालगुडे गणेश स्ट्राईकवर आले, तर गणेश देखील मोठे फटके मारू शकतात. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती केतकावाच्या त्या मैदानावर, त्यानंतर कासोडीमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग गणेश वालगुडे यांनी केली होती. आता मात्र फटकारण्याचा प्रयत्न काय होत आहे आणि दाद मागितली जाते, परंतु हा डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक हाताळण्यासाठी 5वा आणि 5व्या षटकातला हा शेवटचा चेंडू. गणेश वालगुडे षटकार मारला तर विशाल गोडके यांच्याकडून 101 रुपये गुगल पे, परंतु षटकार नाही, परंतु एक सिंगल घेण्यामध्ये यश प्राप्त केले. परत चान्स आहे, षटकार मारायचा आहे गणेश वालगुडे आणि षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक मैदानामध्ये बाकी असेल. शेवटच्या निर्वांचा 6 नंबरचं षटक पाहायचे कोणता बॉलर या ठिकाणी घेऊन येईल. शेवटच्या दिवाणीचा आरंभाचा षटक या ठिकाणी गोलंदाज झाला विनायक देवघरे, ज्यांनी विनायकने तिसरं षटक दाखलं होतं. तिसरं षटक दाखवत असताना 6 धावा खर्च केला होता. एक चौकार आला पहिल्या चेंडूवर, त्यानंतर फक्त 2 धावा खर्च केला तो विनायक देवघरे. या ठिकाणी षटक क्रमांक 6 घेऊन येतोय. 6वं षटक आणि हा चेंडू पहा फटकावण्याचा प्रयत्न फसला आहे आणि डॉट बॉलची सांगता. शेवटचे 5 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहेत या फर्स्ट इनिंग मधले. त्याला डॅशिंग मिलदार आणि हिंदी स्ट्रायकर आपण यायचंय. हा चेंडू आता मात्र काय होत आहे, ब्लॉक मधला चेंडू 2 डॉट बॉल आणि शेवटचे 4 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. पुढचा चेंडू हा मोठा फटका आणि त्यावर मात्र ही एक सिंगल घेतली जाते. धावसंख्या दाफलकाव लागली आहे 18. 18 रन्स 18 धावा दाफलकाव लागल्या आहेत. आणि हा फटका फटकावण्याचा प्रयत्न आणि हा विकेट. गणेश वालगुडे बॅक टू पाहिजे.
बक्षीस गमावून षटकाराला पारितोषिक लागलं होतं आणि चेंडू संपले आतापर्यंत 4 शेवटचे 2 चेंडू या फर्स्ट इनिंग मधले. चला कर्णधार दोन्ही संघ या ठिकाणी त्वरित यायचे. नवीन आलेला खेळाडू अजय गाडी आपण पाहायला भेटतोय आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. अजय अश्वाग असेल डॅशिंग निलदार आणि एमडी स्ट्रायकर्स कर्णधार जितेंद्र शिंदे आणि कर्णधार अजित धनावडे. कर्णधार अजित धनावडे यांना विनंती आपण व्हायचे कारण तुमचा प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन जितेंद्र शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. जर विचार केला जितू आणि अजित मागच्या वेळी एका टीममध्ये खेळ होते. अजित त्या टीमचं नेतृत्व करत होता. विजय स्ट्रायकरच्या संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. अजित नेतृत्व करत होता तर उपकर्णधार हा जितू होता. मागच्या वर्षी एका टीममध्ये खेळ होते. आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. हे आहे मित्रांनो क्रिकेट. आज तुम्ही एकत्र आहात तर उद्या तुम्ही विभागले जाताल आणि तेच या ठिकाणी बोर्ड प्रीमियर लीगमध्ये पाहायला भेटत.
पहिल्या वर्षामध्ये एकत्र होते, दुसऱ्या वर्षामध्ये एकत्र झालेत, कदाचित पुढच्या तिसऱ्या वर्षामध्ये एकत्र येऊ शकतात. हे क्रिकेट आहे आणि निश्चितच या क्रिकेटमध्ये आज तुम्ही एकत्र खेळतात तर उद्या विभागले जातात आणि हे निश्चितच आणि जिथे खेळ क्रिकेटला का म्हटलं जातं हे या उदाहरण कळतंय. चला यायचं त्वरित यायचंय. जितेंद्र शिंदे आलेले आहेत तर अजित दरावडे आपण यायचंय. चला पंचांचा सामना, पंचांचा इशारा आहे तो सामन्याला सुरुवात. गोलंदाज या ठिकाणी सचिन तनपुरे, अक्षय कुंडाळकर सामना करेल. अक्षय पहा पहिला चेंडूवर या ठिकाणी मिस टाइम फटका आणि डॉट बॉलची सांगता होते आणि खरोखर अक्षयशी देखील आता मात्र या ठिकाणी कठीण परिस्थिती असेल कारण महाराष्ट्र टीम मधून अपंगत्व टीम मधून जो खेळला आहे तो खेळाडू गोलंदाजी इंग्लंड दिल्ली असेल गुजरात, परंतु अक्षय कोंडाळकर काय करतोय आता मात्र दुसरा चेंडू सटीक लाईन अँड लेंथ आणि या ठिकाणी जो खेळाडू पूर्णपणे मैदान गाजवतो या मैदानामध्ये वर्चस्व वलय प्राप्त करतोय अशा अक्षय कोंडाळकरला हा दुसरा डॉट बॉल. पुन्हा गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. सामना करेल सचिनचा अक्षय. तिसरा चेंडू आता मात्र मोठा फटका डायसिंग पहा चौकार आलाय. तुम्ही जास्त वेळ अक्षयला या ठिकाणी थांबू शकत नाही आणि त्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट बॉल काढल्यानंतर खूप चांगला फटका अक्षय कोंडाळकर मिस्टर 360च्या बॅटमधून. हा पुढचा चेंडू काय होत आहे यांचे जास्त अजू चेंडू खाली आहे आणि अजू पकडतो चेंडू खेळाडू अक्षय कोंडाळकर बॅक टू पाहिजे. नवीन खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल फलंदाज गणेश साळुंके. बॉलिंग करत असताना खूप चांगली बॉलिंग गणेशने केली होती, परंतु आता बॅटिंग करायची आणि सचिन तनपुरे यांचं कौतुक करावं लागेल. चौकार मारल्यानंतर हा विकेट घेतला अक्षय कोंडाळकरचा आणि चौथा हा विकेट आल्यानंतर पहा 4 चेंडू आणि 4 धावा दाखल करू लागले आहेत. म्हणजे येणारे चेंडू असतील मैदानामध्ये 32 आणि 32 चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची गरज. चला अजित धनवडे बॅटिंग बोलणार संघाचा कॅप्टन व्हायचंय. हा चेंडू रोजचा फटका, देखना फटका आणि बिट्टू शिवतारे आता मात्र आलाय एका वलयामध्ये. जर या खेळाडूने जर विचार केला हा पहिला चेंडू नेहमी रिव्हर्सचा फटका खेळतोय, या खेळाडूची खासियत आहे आणि ती या ठिकाणी तो दाखवून देतोय. हा पहिला चेंडू करतोय आणि पहिल्या चेंडूवरच हा मारणारा रिव्हर्सचा फटका आणि या खेळाडूचा जर पहिला फटका लागला तर निश्चितच बॉलरचा एक गर्दन काय असतो आणि या ठिकाणी आमचे मित्र जितेंद्र शिंदे आलेत जे की यावेळी पूर्णपणे ऑन फायर आहेत. चला जितू शिंदे विरुद्ध अजित धनवडे ही लढत आपल्याला पाहायला भेटेल मैदानामध्ये. थोड्याच कालखंडामध्ये येणारी दुसरी मॅच आपण पाहू शकतो. हा चेंडू गॅपमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र फेकी कुठे गेले, कुठेतरी चुकी होते आणि आता मात्र हा डॉट बॉल. पहिलं षटक संपलंय, 8 धावा दाखल करावे लागले आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि धावसंख्या आता करायची ती 30 चेंडूमध्ये 12 धावसंख्या. 30 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज.
गणेश सनपूर यांचा हा चेंडू आणि पहा लोअर फुलटॉस होता, फटका मिस टाइम झालाय. 29 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. हा फटका सुरेख आहे आणि त्यावर मिळणाऱ्या ह्या 4 धावा. 8 धावसंख्येची गरज. येणाऱ्या चेंडूंमध्ये 8 या धावसंख्येची गरज. पुढचा चेंडू हा चेंडू आणि आता मात्र हा डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू गणेश तनपुरे यांचा. हा मोठा फटका गॅप मध्ये खेळून काढलाय आणि क्लासिक फटका गणेश साळुंकेच्या बॅटतून आलेला चौकार क्रमांक 2. मॅच झाल्याने चालू करणार मॅच. गणेश साळुंके खूप चांगली बॉलिंग केली. गणेश साळुंके 2 षटके टाकले आणि बॅटिंग देखील अफलातून केली. चला गणेश साळुंके तरी त्याचे आपल्या मॅच मॅचचा अभिमान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. टॉस होईल या ठिकाणी दिलदार वेलवडी डॅशिंग दिलदार आणि एमबी शेखर जितू सिंधू यांच्या दरम्यान. चला मोरे सर कुठे मैदानामध्ये यायचंय कारण चेंडू मैदानामध्ये आहेत. कमिटी मेंबर्स ला विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. चला मोरे सर, रविशेठ आवाळे, दत्ता गोपडे, आमचे पवार साहेब त्याला वर यायचंय. तर अण्णा सुरगुडे यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे. चंद्रकांत अण्णा मयेकर, चला चंद्रकांत अण्णा मयेकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. अण्णा चला विजय अण्णा सुरगुडे आपण या. चला मॅन ऑफ द मॅच द्यायचं वर व्यासपीठावर कोणच नाहीये. चला सहकार्य करायचं त्वरित यायचंय आणि गणेश साळुंके या खेळाडूला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच